संभाजीनगरला गेलो आणि मला गोस्वामींचा फोन आला, सचिन गोस्वामींचा, की आपण एक शो करतोय कलर्स मराठीवर कॉमेडीची बुलेट ट्रेन नावाचा. मी म्हटलं चालेल करूयात. आणि त्याच वेळेला मला झीमधून पण फोन आला की आपण एक चला हवा येऊ दे नावाचा शो करतोय. तर निलेशचं म्हणणं आहे की लिखाणासाठी योगेश आपल्यासोबत पाहिजे, रायटिंग डिरेक्शनसाठी. मी म्हटलं पण मी सचिन गोस्वामींना कमिट केलं आहे की मी असा एक कॉमेडीची बुलेट ट्रेनचा शो करतोय. इकडं तुला जास्त पैसे मिळतील, इकडं तुला अभिनय पण करता येईल. म्हटलं इकडं पण मी अभिनय करतोय, लिहितोय, नाही तू इकडे ये. पण म्हटलं कमिटमेंट आहे, मी नाही येऊ शकत. म्हणून मी कॉमेडीची बुलेट ट्रेन केलं 4 वर्ष. त्यामुळं मी हवा येऊ देच्या सुरुवातीच्या याच्यात पहिल्या कोर टीममध्ये नव्हतो. 4 वर्ष कॉमेडीची बुलेट ट्रेन केलं, ते संपलं. आणि यांचं मग बुलेट ट्रेनमध्ये ॲक्टरसोबत माझ्यातला रायटर घडवण्यात फार 2 लोकांचं फार महत्त्वाचं योगदान आहे. ते म्हणजे सचिन गोस्वामी आणि सचिन मोटे. त्यांनी मला वेळप्रसंगी कान धरून, शिव्या देऊन, प्रेमानं सांगून आणि चांगलं झालं की खूप कौतुक करून त्यांनी मला शिकवलं. आज मी जे काही बरं लिहू शकतो त्याच्यात त्या 2 लोकांचा खूप मोठा वाटा आहे.